नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की 30 तारखेला राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांगांचे ऑगस्ट महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झाला। शासन निर्णय जाहीर झाला, आपण व्हिडिओ टाकली, लाभार्थ्यांच्या माध्यमातून लगेचच प्रश्न सुरू झाले की सर प्रत्यक्ष आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार हे पहिले आम्हाला सांगा। तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहोत। परंतु मित्रांनो, सर्वांना एक विनंती असेल की चॅनलवरती जी लोक पहिल्यांदा आलात त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राइब करा, कारण संजय गांधी निराधार योजना असेल, दिव्यांग पेन्शन योजना असेल व इतर सरकारी योजना असेल याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण या चॅनलवरती देत असतो। तर या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार। आज तर शुक्रवार आहे, शनिवार रविवार सुट्टी आली। आज शुक्रवारी एक अतिशय महत्त्वाचं काम होणार आहे, ते म्हणजे जे डीबीटी पोर्टल आहे त्यांच्याकडून दिव्यांग लाभार्थ्यांच्या याद्या दिव्यांग सक्षमीकरण विभाग मागवणार। लक्षात ठेवा, म्हणजे आज सर्वात महत्त्वाचा पहिला टप्पा सुरू होणार की तुमच्या ज्या याद्या आहेत त्या याद्या डीबीटी पोर्टलकडून संबंधित विभागाकडे येणार आणि विभागाकडे जो काही पैसा मंजूर झालाय तो पैसा मंजूर त्या याद्यानुसार त्या ठिकाणी कोषागाराकडे पाठवला जाणार आणि मग नंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। तर याला 4 ते 5 दिवस लागू शकतात, म्हणजे मी 1-2 दिवस जास्त सांगतोय, कारण मग नंतर काय होतं, एक दिवस जरी लेट गेला तरी तुम्ही लगेच सांगता की सर तुम्ही ती तारीख सांगितली होती, पैसे आलेले नाहीये। एक थोडासा तांत्रिक अडचणी आपल्यासमोर नेहमी आहे। मी संबंधित विभागाशी चर्चा केली असता दिव्यांग सक्षमीकरण विभागाशी सुद्धा बोललो, डीबीटी पोर्टलशी बोललो, मंत्र्याच्या स्तरावरून सुद्धा अशीच माहिती येते की डीबीटी पोर्टलचं इंटिग्रेशन सुरू आहे, म्हणून हे पैसे मागे पुढे होतील। पण त्याच्या बॅक साईडला या निधीला तुमच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष येण्यासाठी या सर्व स्टेपमधून जावं लागतं, म्हणून कोणीही काळजी करायचं नाहीये। नाहीतर काय होतं माहिती आहे का, GR पडल्यानंतर तुम्ही लगेचच मंत्रालयाच्या स्तरावर, विभागाच्या स्तरावर किंवा डीबीटीच्या स्तरावर तुम्ही त्यांना फोन करण्यास सुरुवात करता। फोन करायलाच पाहिजे, कारण साहजिकच ते पैसे आपले आहेत आणि ते आपल्याला आपल्या खात्यामध्ये कधी येणार हे माहीत होणं खूप गरजेचं आहे। म्हणून तुमची ती भावना मी समजू शकतोय, परंतु ह्या सगळ्या गोष्टी असल्या कारणाने मागे पुढे होऊ शकतात। म्हणून मित्रांनो, त्यांनाही आपल्याला सहकार्य करायचं आहे आणि आपण सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायचं आहे। म्हणून आजचा शुक्रवारचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की दिव्यांगांच्या याद्या या ठिकाणी मंजूर होऊन संबंधित विभागाकडे येतील। विभागाकडे आल्यानंतर त्याच्यावरती कॅल्क्युलेशन करून जेवढा काही निधी लागतो तो त्या ठिकाणी सरकारच्या कोषागाराकडून, म्हणजे अकाउंट ट्रेझरी जी असते तिथून तो मंजूर करून घेतला। मंजूर करून घेतल्यानंतर संबंधित बिलं पास झाल्यानंतर संबंधित डीबीटी पोर्टलकडे ट्रान्सफर करावं लागतात। या 2 ते 3 गोष्टी असल्या कारणाने पैसे तुमचे एक सोमवार, मंगळवार, बुधवार 2-3 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे। 99% येतील, 1% इकडे तिकडं। कारण सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि त्याला अडचण नाही काही आहे, पण सर्वात महत्त्वाचा म्हणजे धोका आपल्याला कुठे होणार आहे, तर डीबीटी पोर्टलचं इंटिग्रेशनचं काम सुरू आहे। आता डीबीटी पोर्टल जी आपली जुनी वेबसाईट आहे ती बंद केली, नवीन वेबसाईट आहे। कदाचित त्यांना जुन्या वेबसाईटच्या माध्यमातून हे पैसे वाटप करण्याचा स्टेटस दाखवायचा असेल तर ती सुद्धा वेबसाईट चालू करावं लागणार आहे आणि त्याची परमिशन सरकारची घ्यावी लागणार आहे। हे सगळ्या गोष्टी परवानगीनेच कराव्या लागतात, डायरेक्ट वाटलं तसं होत नाही। म्हणून या सगळ्या गोष्टीला 2-3 दिवस मागे पुढे वेळ लागू शकतो, म्हणून तुमचे हे पैसे कदाचित 3-4 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे, ती तुमच्या समोर जसेच्या तशी ठेवलेली आहे। म्हणून लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता, सर पैसे कधी जमा होणार, तर याचं उत्तर देण्यासाठी ही व्हिडिओ या ठिकाणी बनवले। सदर व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा। पण जाता जाता सर्वांना एक विनंती असेल, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। या योजनेविषयी तुमचे काय अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न विचारा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।